आता उद्यापासून या ठिकाणी डिझेल आणून ठेवणार आहोत अशी भावना आता प्रत्येक शेतकरी झालेली आहे। जर 1 एकर जात असेल तर शेतकऱ्यांनी 1 एकर द्या। पंकजा मुंडे या मागील आंदोलनाच्या वेळेस सुद्धा या आंदोलनाला भेट दिली नाही। या जिल्ह्याला पालकमंत्री आहे की नाही अशी भावना आता सगळ्याच्या मनामध्ये आली। महाराष्ट्र राज्याचा कार्यक्रम असला तरच पालकमंत्री या जालन्याला येतात। कोणी काय मरतं काय जगतं काय त्याच्याशी काही देणं घेणं नाही। आमच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं ही सर्व जबाबदारी पालकमंत्री या नात्यानं पंकजा मुंडे यांचीच राहणार आहे। आजचा या आमच्या आंदोलनाचा 34वा दिवस। जवळपास या 34 दिवसामध्ये आमच्या या आंदोलनामधून काय साध्य झालं आम्ही हे रोजच्या रोज आम्ही आपल्या सर्व बाधितांसमोर आणि आम जनतेसमोर मांडलेलं आहे। नक्कीच आंदोलनानं आपल्या जीवनामध्ये काय फरक पडतो हे आम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून शिकायला भेटलं। परंतु शासन एवढं निष्ठुर होत चाललेलं आहे की जवळपास पहिले आंदोलन हे 15 दिवस, त्याच्यामध्ये आमरण उपोषणाचं आंदोलन सुद्धा राठी साहेबांनी केलं होतं। त्यावेळेसच पालकमंत्री असेल किंवा आमदार असेल किंवा जिल्हाधिकारी असेल यांनी त्यांना तुमच्या जमिनीला योग्य मावेजा देऊ तरच त्या जमिनी घेऊ असं आश्वासन दिलं होतं। परंतु त्याच्यामध्ये आजपर्यंत कोणताही बदल जमिनीच्या मूल्यांकनामध्ये करण्यात आलेला नाही। जर ते मूल्यांकन जर बदल केलं नाही तर आम्ही यापुढे याच्याही पेक्षा तीव्र पावले आम्ही उचलणार आहोत। जसं की राठी साहेबांनी सांगितलं की आम्ही आता उद्यापासून या ठिकाणी डिझेल आणून ठेवणार आहोत अशी भावना आता प्रत्येक शेतकरी झालेली आहे। कारण इतक्या कमी जर मूल्यांकन जर का शासन काढत असेल तर त्या जमिनी आम्हाला देणं परवडणार नाही आणि त्याच्यापेक्षा मेलेलं बरं अशी भावना प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये झाली। जर शासनाला वाटतं की बाबा तेवढेच दर असेल तर शासनानं आम्हाला त्यांची जमीन घेऊन देणं सुद्धा गरजेचं आहे। जर 1 एकर जात असेल तर शेतकऱ्यांनी 1 एकर द्या, आम्हाला ते सुद्धा मान्य आहे। परंतु तसं न करता शासन फक्त आम्हा सर्व शेतकऱ्यांच्या गळा दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे। पंकजा मुंडे या मागील आंदोलनाच्या वेळेस सुद्धा या आंदोलनाला भेट दिली नाही आणि यावेळेस सुद्धा जवळपास या जिल्ह्याला पालकमंत्री आहे की नाही अशी भावना आता सगळ्याच्या मनामध्ये आली। कोणत्याही कार्यक्रमात पालकमंत्री दिसत नाही, तसेच उद्घाटनामध्ये दिसत नाही, कोणत्याही महापुरुषांची जयंती साजरी करत असताना पालकमंत्री कुठे दिसत नाही। म्हणजे फक्त राष्ट्रीय कार्यक्रम असला किंवा महाराष्ट्र राज्याचा कार्यक्रम असला तरच पालकमंत्री या जालन्याला येतात। परंतु त्यांना आता आंदोलनामध्ये किंवा कोणी काय मरतं काय जगतं काय त्याच्याशी काही देणं घेणं नाही अशा प्रकारचा निर्णय आज या आमच्या सगळ्याच्या मनामध्ये भावना तयार झाली। त्यामुळे आपण पालकमंत्री आहात, आम्हाला सगळ्याचं पालकत्व तुमच्याकडे आहे। त्यामुळे आमच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं ही सर्व जबाबदारी पालकमंत्री या नात्यानं पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांचीच राहणार आहे। त्यामुळे आपण आमच्या या आंदोलनाची लवकरात लवकर दखल घ्यावी किंवा नसता या शेतकऱ्यांचा जीव या ठिकाणी जाईल, आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलन स्थळावरून कोणीही उठणार नाही असं आमचं सगळ्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी ठरलेलं आहे।